मुंबईमध्ये अनेक जुन्या चाळी आहेत, किंबहुना काही भाग हे जुन्या चाळींसाठीच ओळखले जातात। कुर्ल्यामध्ये अशाच काही जुन्या चाळी राहायला मिळतात। मात्र या चाळींना अनधिकृत घोषित करून त्यांना नष्ट करण्याचा बिल्डरांचा डाव असल्याचा आरोप होतोय। त्यामुळे चाळीतल्या जुन्या मराठी लोकांवर बेघर होण्याची टांगती तलवार आहे। मुंबईतल्या उंच इमारतींच्या मध्ये आपलं अस्तित्व जपून ठेवणाऱ्या काही चाळी आता नष्ट होण्याच्या वाट्यावर आहेत। कुर्ला परिसरात आजही ब्रिटिशकालीन चाळी जिवंत आहेत। जवळजवळ 100-150 वर्षांपूर्वीच्या या चाळींमधून मराठी माणसाला हद्दपार करण्याचा घाट घातला जातोय। मावशी, आजी, कधीपासून तुम्ही इथे राहताय? मी 1963 पासून। 1963 पासून राहताय? कितवी पिढी राहते तुमच्या आता इथे? माझी तिसरी पिढी आहे। अच्छा, तुम्ही कधीपासून राहताय? आम्ही पण 62 पासून। 62 पासून? मला वाटते चौथी पिढी असेल। चौथी पिढी, अच्छा, ओके। तर तुम्हाला काही बिल्डरनी त्रास वगैरे दिला? त्रास म्हणजे माझ्या मुलाला किडनॅप केला होता। बरं उगाच त्रास दिला। बरं आणि आता त्यांचा प्रयत्न चालू आहेत आणि इथल्या लोकांना बरेचसे त्रास देण्याचा त्याचा प्रयत्न चालू आहे सध्या। बरं, 1952 पासून कुणी आलं ना का इकडे अनधिकृत चाळ आहे म्हणून? नाही, कोणी नाही आले। अच्छा, म्हणजे आत्ताच आले का? हो, आत्ताच इथं आलंय। बरं, म्हणजे पूर्वीपासून तुम्ही राहता इथं? संडास पाणी सगळी व्यवस्था आहे ना इकडे? हो, होतोय पूर्वीपासून। म्हणजे पूर्वीपासून आहे? हो। आणि लाईट बिल वगैरे केव्हापासून भरता तुम्ही? लाईट बिल पहिलं मालकांचं होतं आणि साधारण 70च्या मनाने आम्ही लाईट घेतली। 70च्या दशकात? पहिले मालकांची होती। अच्छा अच्छा, म्हणजे घर तेव्हापासून बांधलेले आहेत काही? घर तर पूर्वी किती वर्षापासून आहे ना, तेव्हाच बांधलेले का? 50-52 वर्षापूर्वी? त्याच्या पूर्वी किती अगोदर बांधलेलं असेल काय माहिती। बरं, चाळीतील रहिवासी पिढ्यानपिढ्या इथे राहतात। अचानक चाळच अनधिकृत ठरवल्यानं रहिवाशांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे। आम्ही जवळ एकूण 40 पासून राहतो। अच्छा, हां, तेव्हापासून तुम्ही सगळं बिल वगैरे भरताय? बिल वगैरे स्वतंत्र नळ आहे, स्वतंत्र सगळं खोली आहे। आम्ही मलनिस्सारांचे 70% पाण्याच्या बिलाबरोबर पैसे भरत असतो। 1914 पासूनच्या त्याच्या अगोदरपासून आमच्या वडोदोपारचे आजोबापारचे त्यांनी घर बांधलेले आहे आणि तिथे मी राहतो। माझं वय 73 आहे। माझा जन्म इथे झाला आणि इथे जन्म आम्ही राहतो, आमच्या घरात राहतो। मी झोपडपट्टी कशा निर्माण, झोपडपट्टी कशाला म्हणतात? स्वच्छ आणि लांब रस्ते, बंदिस्त गटारं, घराघरात पाणी, जुन्या आणि मजबूत इमारती, तसंच घराच्या आतच शौचालयांची व्यवस्था असणाऱ्या या चाळींना झोपडपट्टी कशी ठरवली जाते असा प्रश्न रहिवाशांना पडलाय। 1 वर्ष पण नाही झाला त्यांनी जागा खरेदी करून वगैरे, ज्या बिल्डरनी, विकासकांनी, ज्याने पोलीस स्टेशनचं नाव बदलू शकतो तो विकासक या झोपडपट्टी म्हणून इथं डिक्लेअर करू शकतो, हे जगजाहीर आहे। आम्हाला कोणाचंही संरक्षण नाही, ना पोलिसांचं, ना सरकारचा, ना इथल्या स्थानिक नेत्यांचा पण। आणि ह्या लोकांना आता नवीन जो बिल्डर आलेला आहे त्यांनी ही जागा वाडिया ट्रस्टकडून विकत घेतली आणि इथल्या जे इमला मालक आहेत त्यांना त्याची कोणतीही पूर्वकल्पना दिली गेली नाही आणि ती जे लेटर काढले ते मेलेल्या माणसांच्या नावाने काढले गव्हर्नमेंटनी। 1914, 1925, 1924, 1926, 27, 28 पासून 1900 BMC अस्तित्वात येईपर्यंतचे जे वाडिया ट्रस्टचे पुरावे आहेत ते सुद्धा आम्ही सहपूर्त केले। कोणाला? SRAला, विश्वास पाटीलला आणि एकनाथ नवले यांना। तरीसुद्धा गावठाण आहे म्हणून तरीसुद्धा त्यांनी ते ग्राह्य धरलं नाही आणि झोपडपट्टी म्हणून डिक्लेअर केलं। त्यामुळे आता झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणानं कोणते निकष लावून या जागेला गलिच्छ अतिक्रमित झोपडपट्टी घोषित केलं असा सवाल उपस्थित होतोय। आम्ही हे जरूर व्हेरीफाय करू, परंतु झोपडपट्टी क्षेत्र जाहीर करतानाचं जे आमचं प्रोसिजर आहे त्यानुसार आम्ही त्या भागातल्या सर्व नागरिकांच्या माहितीसाठी वर्तमानपत्रात रीतसर जाहिरात देतो, 2-3 आठवड्याचा वेळ देतो। त्यानंतर आमचे उपजिल्हाधिकारी स्वतः जागेवर जातात। पण अशा एखाद्या प्रकरणामध्ये जर कोणी चुकीची माहिती दिली असेल, चुकीचे पंचनामे केले असतील तर त्या सर्व संबंधित जे अधिकारी आणि कर्मचारी आहेत त्यांच्या विरोधात मात्र जरूर कारवाई करता येईल। ज्या चाळींमध्ये 3 ते 4 पिढ्या गेल्या ती चाळ वाचवण्यासाठी रहिवाशांनी आंदोलन करून उपोषणाचं हत्यारही उपसलंय। मी जिथे उभा आहे माझ्या मागे स्वदेशी मिल नावाची एक मिल होती, त्या मिलच्या चाळी आहेत आणि इथेही काही चाळी आहेत। खरं तर चाळ संस्कृती ही मुंबईची ओळख आहे, परंतु हीच ओळख पुसण्याचा कार्यक्रम मागील काही वर्षांपासून सुरू आहे। मुंबईतले चाळकरी हे हद्दपार झाले आणि त्याच्या जागी सिमेंटची जंगलं उभी केली गेली। आता या चाळीची तीच अवस्था आहे।
अशा चाळी ताब्यात घेणं आणि ताब्यात घेऊन तिथल्या रहिवाशांना बाहेर काढणं, बाहेर काढल्यानंतर तिथं सिमेंटच्या इमारती उभी करणं आणि त्या चढ्या दराने विकणं हा कार्यक्रम आता सर्रास सुरूच आहे. हा SRA सारख्या प्राधिकरणाचाही मोठा हात असल्याचं समोर येत आहे. त्यामुळे आता ज्या चाळी अजूनही मुंबईत अस्तित्वात आहेत त्या चाळकऱ्यांनी खरं तर सावधान झालं पाहिजे, कारण पुढचा नंबर हा त्यांचासुद्धा येऊ शकतो. कॅमेरामन सचिन देवकर सोबत अहमद शेख, ABP माझा, मुंबई.